नमस्कार मित्रांनो, मी अजित मुळीक परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। हा जो व्हिडिओ आहे हा मी बनवला आहे शेळ्यांचा विमा या विषयावर। बऱ्याच लोकांच्या म्हणजे रिक्वेस्ट वर मी हा व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ खरंच जे काही शेळी पालक आहेत त्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकावा आणि पूर्ण व्हिडिओ पाहावा अशी सगळ्यांना विनंती आहे। आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ सगळ्यांना आवडेल। जे लोक शेळी पालन करणार आहेत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ चालू करूयात। पण हा व्हिडिओ चालू करायच्या आधी एक महत्त्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची आहे की माझं जे कन्सल्टेशन आहे, म्हणजे जर समजा तुम्हाला मला बोलायचं असेल तर माझं एका दिवसाची फीस आहे। 2 घंट्यासाठी मी 500 रुपये चार्ज करतो। जर समजा तुम्हाला मला फोनवर बोलायचं असेल तर एका वर्षासाठी जर तुम्हाला मला म्हणजे मेडिकल कन्सल्टेशन घ्यायचं असेल माझं, तर त्याची फीस पण 500 रुपये आहे। आणि जर समजा टोटल ओव्हरऑल कन्सल्टेशन घ्यायचं असेल म्हणजे पूर्ण मेडिकल प्लस तुमचं शेळीपालन चालू करण्यापासून ते पूर्ण शेवटपर्यंत एक वर्षासाठी जर फीस आहे ती आहे 6000 रुपये। आणि जर समजा फक्त एक व्हिजिट आणि पूर्ण इयरली कन्सल्टेशन घ्यायचं असेल आणि माझी एक व्हिजिट पाहिजे असेल तर त्याची फीस आहे 10,000 रुपये। पेमेंट तुम्ही पेटीएम वर करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन अकाउंट ट्रान्सफर करू शकता। माझा व्हॉट्सअपचा नंबर जो आहे तो मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत 7775051999। पण जर समजा तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या शेळीपालनाचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्हाला या काही गोष्टीचा विचार करायची गरज नाहीये। जर समजा तुमचं शेळीपालन आहे किंवा तुम्हाला चालू करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की कन्सल्टेशनची तुम्हाला गरज आहे तर तुमच्यासाठी फॅसिलिटी आहे। तर मित्रांनो, आपण आता शेळीचा जो विमा आहे त्याच्याबद्दल जो व्हिडिओ जो आहे तो आपण चालू करूयात। सगळ्यात सुरुवातीला महत्वाचे मुद्दे म्हणजे शेळी पालनामध्ये शेळीचा विमा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत त्याबद्दल आपण आता विचार करूयात। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे गरज। शेळी पालनामध्ये विम्याची खरंच गरज आहे का, आणि ती गरज असेल तर त्या गरज म्हणजे ती काय गरज आहे की शेळी पालनामध्ये आपल्याला विमा करावा लागेल। दुसरा महत्वाचा मुद्दा त्याचा फायदा, म्हणजे शेळी पालनामध्ये जर समजा तुम्ही शेळीचा विमा करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो का, त्याचं जर समजा म्हणजे एखाद्या वेळेस तुमचा एकही शेळीला काही झालं नाही तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होईल का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर येतो त्या विम्याचा उपयोग काही आहे का। तर सगळ्यात सुरुवातीला आपण पहिला मुद्दा घेऊया की शेळी पालनामध्ये जो शेळीचा विमा आपल्याला करायचा आहे त्याची खरंच गरज आहे का। तर याचं उत्तर माझं असं आहे की शेळी पालनामध्ये जर तुम्हाला शेळी पालन चालू करायचं आहे 100% चालू करायचं आहे किंवा तुम्ही चालू केलेलं आहे आणि तुम्ही जर एक जागरूक शेळी पालक असाल तर तुम्हाला शेळी पालनाच्या विम्याची 100% गरज आहे। त्याच्यामध्ये असं कधीच विचार करायचा नाही की एका शेळीसाठी मला एवढे पैसे लागणार आहेत शेळीचा विमा करायचा असेल तर, आणि जर समजा तो झाला म्हणजे जर माझं शेळीला जर काहीच नाही झालं तर माझं ते जे काही खर्च होणार आहे ते पूर्ण वाया जाईल, असा विचार कधीही करायचा नाही। जे काही जागरूक शेळी पालक आहेत त्यांनी कंपल्सरी शेळीचा विमा करायचाच आहे, कारण की ती अत्यंत महत्वाची गरज आहे आणि त्याचा खरंच म्हणजे त्याचा फायदाही होतो। आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया, फायदा। शेळी पालनामध्ये जर तुम्ही शेळीचा जर विमा केलेला असेल तर त्याचा फायदा, सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही 99% तुम्ही सिक्युअर झालेला आहात। म्हणजे तुम्ही शेळी पालन चालू करायच्या आधी म्हणजे चालू केल्यानंतर जर समजा लगेच तुमच्या शेळ्यांचा जो विमा तुम्ही केला असेल तर एखाद्या शेळीला जर कधी काही झालं, कारण की तुम्हाला त्यावेळेस अनुभव नसतो शेळी पालनाचा, त्यामुळे जर शेळी पालनाच्या वेळेस जर शेळीला जर काही झालं तर त्या शेळीचं जे नुकसान होणार आहे तुमचं, त्या नुकसानातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी शेळी पालनात म्हणजे त्या शेळीचा जो तुम्ही विमा केलाय त्याची मदत होते। त्याच्यामुळे शेळी पालनाचा विमाचा तुम्हाला शेळी पालनासाठी मध्ये तुम्ही शेळीचा जो विमा करणार आहात त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा आहे। त्याच्यामुळे शेळीचा विमा हे करायलाच पाहिजे। त्याचा उपयोग काय होऊ शकतो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस तुमची शेळी एखादी म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस असं होतं की शेळीला म्हणजे शेळीला ईटीची साथ झाली किंवा एखादा म्हणजे पीपीआर झाला, त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की खूप शेळ्या एकदाच मरतात। मग अशा वेळेस तुम्हाला परत एकदा स्टँड होण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शेळ्या म्हणजे काही रोगांमुळे काही साथीमुळे जर काही दगावल्या, तुमच्या जर शेळ्या काही दगावल्या गेल्या तर त्यावेळेस माणसाची परत इच्छा होणार नाही, कारण की आधीच एवढं मोठं भांडवल घातलेलं असतं। पण जर तुम्ही त्याचा विमा जर केलेला असेल
तर तुम्ही परत एकदा त्या शेळी पालनामधला परत एकदा स्टँड करू शकता. म्हणजे तुम्ही ते जे काही तुमचं नुकसान झालं आहे त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायला त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे शेळी पालनाचा विमा हा फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हे जे महत्वाचे आहेत मुद्दे आहेत की शेळी पालनामध्ये शेळीचा विमा म्हणजे त्याची शेळीच्या विम्याची गरज, त्या शेळीच्या विम्याचा फायदा आणि त्याचा उपयोग, हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि हे ज्यांना समजेल ते 100% शेळी पालनामध्ये शेळीचा विमा करतील याची माझी खात्री आहे. आता आपण बोलूयात की शेळी पालनामध्ये जर समजा आपल्याला शेळीचा विमा करायचा असेल तर कोणत्या कंपनीचा तुम्ही विमा काढायला पाहिजे. तसं जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या शेळ्यांचा विमा करतायत. पण जर एक गव्हर्नमेंट बेस्ड कंपनीचा जर विचार केला म्हणजे ज्या कंपनीला सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत आणि एक 90% जी कंपनी एक गव्हर्नमेंट कंपनीच आहे, अशा कंपनीचा जर विचार तुम्ही करत असाल तर ती कंपनी आहे द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड. ही जी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच एक कंपनी म्हणली तरी चालेल. ही कंपनी काय करते की जे काही प्राणी आहेत म्हणजे जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांचा विमा करते. कुत्रा हा पाळीव प्राणीमध्ये येत नाही. फक्त कुत्र्याचा विमा हे करत नाही, बाकी सगळ्या काही पाळीव प्राण्यांचा म्हणजे शेळ्या, गाढव, घोडे या सगळ्या गाई, म्हशी या सगळ्या शेळ्यांचा, या सगळ्या प्राण्यांचा ही कंपनी जी आहे ही इन्शुरन्स करते. आणि या कंपनीचा जर म्हणजे महत्वाचा जो मुद्दा आहे या कंपनीचा की बऱ्याच वेळेस शासनाच्या स्कीम येतात. आता जी स्कीम चालू होती शेळी म्हणजे आता ती बंद झाली आहे की गव्हर्नमेंटची स्कीम चालू होती की जर समजा एखाद्या शेळीला 260 रुपये खर्च येत असेल एका वर्षासाठी विम्याचा, तर या कंपनीतून जर तुम्ही त्या शेळीचा विमा केला तर 260च्या अर्धेच पैसे तुम्हाला भरायचे होते त्या शेळीच्या विम्यासाठी. म्हणजे 130 रुपयेच तुम्हाला द्यायचे होते एक वर्षासाठी आणि 130 रुपये गव्हर्नमेंट देणार होते. त्याच्यामुळे जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ते या कंपनीला मिळतात आणि त्या फार लवकर मिळतात. त्याच्यामुळं जर तुम्हाला शेळी पालनामध्ये विमा करायचा असेल तुमच्या शेळीचा तर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला या कंपनीचा विचार करायला पाहिजे, द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा. या कंपनीचा विमा कसा करायचा, काय करायचा मी याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण याच कंपनीचे जे संकेतस्थळ आहे म्हणजे जी वेबसाईट आहे ती आहे www.newindia.co.in. तुम्ही या वेबसाईटवर जर गेलात तर त्यांचा एक टोल फ्री नंबर मिळेल किंवा कस्टमर केअरचा नंबर मिळेल. त्या कस्टमर केअरच्या नंबरला जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला बाकीचं प्रोसिजर म्हणजे तुमच्या शेळ्यांचा विमा कसा काढायचा हे ते लोक तुम्हाला लगेच सांगतील. तिथले त्यांचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तुमच्या एरियातला, तालुक्याचा, डिस्ट्रिक्टचा, ते तुम्हाला लगेच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतील. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या शेळ्यांचा विमा काढू शकता. आता शेळ्यांचा विमा कसा काढायचा मी सांगितल्याप्रमाणे जर समजा तुम्ही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा जर विचार करत असाल तर त्यांच्या वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांचा टोल फ्री नंबर आहे, त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा त्यांचा एक कस्टमर केअरचा नंबर त्यांनी दिलेला आहे त्या कंपनीच्या कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल करा. कॉल केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव विचारतील, एरिया विचारतील. त्या एरियानुसार त्यांचा जो काही एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या एरियाला दिलेला आहे म्हणजे ज्याच्याकडे तुमच्या एरियाचं पूर्ण कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर ते तुम्हाला देतील. तुम्हाला त्या लोकांना कॉल करायचा आहे. त्या लोकांना कॉल केल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण तुमच्याकडे तुमच्या फार्मवर येईल. तुमच्या जे काही तुमच्या 2 शेळ्या असतील शेळी पालनामध्ये, ती 1 शेळी असो का 2 असो का 100 असो, ते लोक तिथे येतील. आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते पाहणी करतील की त्या शेळीचं व्हॅल्युएशन काय निघतं. म्हणजे जर शेळी समजा 2 वर्षाची असेल तर ते ऍव्हरेज 10,000 रुपये त्या शेळीची किंमत धरतात. आणि शेळीचं 2 वर्षापेक्षा कमी असेल, तिचं वय जर कमी असेल तर त्याची किंमत ते साधारणतः 7,000 पर्यंत करतात. म्हणजे जर समजा तुम्ही त्या शेळीचा इन्शुरन्स केला आणि जर समजा शेळी दगावली गेली तर जर 2 वर्षाच्या पुढची शेळी असेल तर तिचं 10,000 रुपये किंमत तुम्हाला मिळते. आणि जर 2 वर्षाच्या खाली असेल तर त्या शेळीची किंमत तुम्हाला 7,000 रुपये मिळते, मग तो शेळी असो का बोकड असो. आणि ही जी किंमत आहे ही शेळीच्या जातीवर पण अवलंबून असते. म्हणजे जर समजा आफ्रिकन बोर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचे जास्त पैसे मिळतात. उस्मानाबादी असेल तर त्या केसमध्ये 7 आणि 10,000 रुपये मिळतात, पण नुकसान भरपाई ही मिळते. आता शेळीच्या विम्याची किंमत ही दरवर्षी वेगवेगळी होते. या वर्षी जी होती म्हणजे या मागच्या वर्षीची जी स्कीम होती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी काही किंमत शेळीची निघत होती, विम्याची किंमत म्हणजे सर्व्हिस टॅक्स वगैरे सगळं लागून, तर त्यावेळेस जी काही किंमत निघत असेल म्हणजे 260 रुपये जर एखाद्या शेळीची किंमत निघत होती मागच्या वर्षी, तर म्हणजे एका शेळीला इन्शुरन्स करण्यासाठी जर समजा तुम्हाला 260 रुपये लागत होते तर गव्हर्नमेंट 130 रुपये देत होते. 130 रुपयेच तुम्हाला द्यायचे होते.
आता स्कीम जी आहे ती वेगळी चालू आहे. तुम्हाला जी स्कीम आताची आहे त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही कंपनीच्या संकेतस्थळावर व्हिजिट करा, तिथून तो नंबर घ्या, त्यांना कॉल करा आणि त्यांना ते विचारून घ्या. पण हे प्रोसिजर जे आहे ती अशी आहे की ते लोक तुमच्याकडे आल्यानंतर ते पाहणी करतील. पाहणी केल्यानंतर तुम्हाला ते सांगतील की या शेळीचा एवढा पर्यंत तुम्हाला खर्च येईल. तुम्ही जर त्यांना त्या खर्च द्यायला तयार असाल तर ते लगेच त्याचे फोटो काढून घेतील. त्या शेळ्या म्हणजे ते टॅगिंग 1-2 दिवसामध्ये येऊन ते टॅगिंग करतात. म्हणजे त्यांच्या शेळीच्या कानाला ते बिल्ले मारतात. त्या बिल्ल्यावर प्रत्येक बिल्ल्यावर एक नंबर असतो. त्या नंबरनुसार तुम्हाला तुमच्या शेळीचं जे आहे रजिस्ट्रेशन त्या कंपनीकडे होतं आणि ते त्याच्यानंतर ते फोटो काढतात आणि एक रिपोर्ट म्हणजे जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांचं एक तसं म्हणजे ह्या सगळ्या शेळ्या फिट आहेत, त्यांना कसल्याही प्रकारचा रोग नाहीये असं एक लेटर ते त्यांचं तेच करून घेतात, बनवून घेतात आणि त्याच्यानंतर तुमच्या शेळीचा इन्शुरन्स तुम्हाला मिळतो 15 दिवसाच्या आतमध्ये. एकदा शेळीचा इन्शुरन्स भेटला, डेट ऑफ इश्यू म्हणजे ज्या समजा 1 तारखेला जर तुमचा शेळीचा इन्शुरन्स भेटला असेल तर 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत म्हणजे त्या ज्या दिवशी तुम्हाला शेळीचा इन्शुरन्स मिळालेला आहे त्या दिवसापासून 15 दिवसाच्या नंतर जर तुमच्या शेळीला काही झालं तर त्यासाठी पूर्णपणे ती कंपनी रिस्पॉन्सिबल आहे. त्याचं पूर्ण नुकसान भरपाई ती विमा काढलेली कंपनी देते. पण जर समजा तुमच्या शेळीचा जर इन्शुरन्स काढल्यानंतर 10-15 दिवसाच्या आतमध्ये जर तुमच्या शेळ्या दगावल्या तर मात्र ती कंपनी तुम्हाला काय त्या शेळीचा काही विमा म्हणजे इन्शुरन्स काही देत नाही. कारण की त्यांची अशी अट आहे की इन्शुरन्स काढल्यानंतर कमीत कमी 15 दिवसानंतर जर काही झालं तर ते तुम्हाला द्यायला चालू करतात. कारण की बऱ्याच वेळेस लोक ज्यावेळेस शेळ्या मरायला चालू होतात त्यावेळेस इन्शुरन्स करतात. त्याच्यामुळं ही एक त्यांनी पद्धत त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे की जो विम्याचा लाभ म्हणजे जो इन्शुरन्स तुम्ही काढलेला आहे तुमच्या शेळीचा त्याचा लाभ कसा घेता येईल किंवा आणि केव्हा घेता येईल, तर याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे ज्यावेळेस शेळी दगावणार आहे त्याच वेळेस तुम्हाला त्या विम्याचा लाभ मिळेल. आता तो लाभ कसा घेता येईल, जर तुमच्या शेळी समजा तुमची एखादी शेळी दगावली म्हणजे तुम्ही त्या शेळीचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि ती शेळी जर समजा तुमची दगावली काही कारणास्तव, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जो कंपनीचा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर कॉल करायचा. कॉल केल्यानंतर तुम्हाला ते पॉलिसी नंबर विचारतील, तो पॉलिसी नंबर सांगायचा. पॉलिसी नंबर सांगितल्यानंतर त्या दगावलेल्या शेळीच्या कानातला जो बिल्ला आहे त्या बिल्ल्याचा नंबर ते विचारतील, तो बिल्ल्याचा नंबर त्यांना सांगायचा. ते पूर्ण सांगितल्यानंतर ते कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या एरियासाठी जो माणूस त्यांनी अपॉइंट केलेला आहे त्याला त्याची इन्फॉर्मेशन देतील. 24 तासाच्या आत त्या शेळीचं पोस्टमॉर्टम केलं जाईल. पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम करताना त्या शेळीचे काही फोटोग्राफ्स घेतले जातील. त्यावेळेस जो मालक आहे म्हणजे ज्याच्या नावाने तो इन्शुरन्स गोट फॉर्म आहे किंवा ज्याच्या नावाने तो इन्शुरन्स काढलेला आहे त्याला तिथं असणं आवश्यक आहे. त्याचाही फोटो त्या शेळीसोबत काढला जातो. त्याच्यानंतर ज्या कानामध्ये जो बिल्ला मारलेला आहे तो कान त्या शेळीचा कापून घेतला जातो. तो कान एका मिठाच्या थैलीमध्ये ठेवला जातो आणि तो कान आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स म्हणजे शेळीचं मृत प्रमाणपत्र किंवा त्याच्यानंतर पीएम रिपोर्टचे डॉक्युमेंट्स हे सगळे असे 4-5 डॉक्युमेंट्स असतात जे जो माणूस तुमच्याकडे येणार आहे तो तुम्हाला सांगतो. ते सगळे तुम्हाला घ्यायचे, ते सगळे तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत आणि तो त्याच माणसाचा म्हणजे जो कंपनीचा माणूस तुमच्या एरियासाठी अपॉइंट केला आहे त्याला द्यायचा आहे. ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये कसलाही त्रास होत नाही. सगळं प्रोसिजर हे व्यवस्थित पार पडलं जातं. कोणत्याही प्रकारे कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही जर तुम्ही नियमाला म्हणजे तुम्ही जर काही त्याच्यामध्ये फ्रॉड करत नसाल तर. एकदा का कंपनीला ते तुमचे डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर बरोबर 15 दिवसाच्या आतमध्ये कंपनी तुमच्या नावाचा चेक इश्यू करते. चेक इश्यू किंवा तुमची जर अकाउंट नंबरचा जर म्हणजे पासबुकचा जर झेरॉक्स त्या कागदासोबत दिलं तर कंपनी तुमच्या अकाउंटवर डायरेक्टली फंड्स ट्रान्सफर करून टाकते. म्हणजे जर समजा तुमची शेळी 5,000ला 7,000ला 10,000ला जर अश्योर केलेली असेल तर तेवढे पैसे कंपनी तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर करते आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो, त्या विम्याचा लाभ घेता येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा 18 जूनला पुण्यामध्ये सेमिनार आहे. ज्या लोकांना मला भेटायचं आहे किंवा ज्या लोकांना सेमिनारमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर समजा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटत नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे सेकंड स्लाइडमध्ये. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करून माझ्या सेमिनारच्या रजिस्ट्रेशन लिंक पाठवा असा मेसेज करा. मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. सेमिनार पुण्यामध्ये आहे.
आणि कंपल्सरी रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला तिथे एंट्री आहे. त्याच्यामुळं हे एक महत्वाची सूचना सगळ्यांनी एक लक्षात घ्यावी. आणि ज्या लोकांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही पण ज्यांना माझं असं वाटतं की मी एक महत्वाची माहिती तुम्हाला देतोय, त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ माझे जे काही व्हिडिओज आहेत तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, म्हणजे मॅक्झिमम लोकांना याची माहिती मिळेल आणि मॅक्झिमम लोक हे शेळी पालन एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतील. धन्यवाद.